प्रशांत जगताप यांनी पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास जगताप यांचा विरोध होता आणि त्यातूनच प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय। पुणे शहराध्यक्ष पदाचा शरद पवार पक्षाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप यांना फोन केलाय आणि प्रशांत जगताप हे तातडीनं मुंबईला येण्यासाठी रवाना झाले। ते भेट घेतील सुप्रिया सुळे यांची, शरद पवार यांची। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जर येऊन निवडणुका लढणार असतील तर त्याला प्रशांत जगताप यांचा विरोध होता आणि याच कारणास्तव त्यांनी राजीनामा दिलाय। कारण एकीकडे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन महानगरपालिका निवडणुका लढवण्याचा विचार करत असताना किंवा या सगळ्या चर्चा सुरू असतानाच प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय शरद पवार पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदाचा। आता माझ्या नेते आदरणीय सौ सुप्रियाताई सुळे यांची मी भेट घेणार आहे। महाविकास आघाडी म्हणून आपण लढावा अशा प्रकारचा माझा या ठिकाणी प्रस्ताव आहे। या संदर्भात अर्थात पक्षश्रेष्ठी म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्माननीय पवारसाहेब, सन्माननीय सुप्रियाताई सुळे आणि माननीय शशिकांत शिंदे साहेबांना होते आहेत आणि उद्या सुद्धा राहतील। सुप्रियाताई सुळे यांच्यावर चर्चा झाल्यानंतर मी माझा अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत जाहीर करेन। त्याच्यामुळे आता तरी मी निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसवादी शरदचंद्रजी पवार पक्षात होतो आणि आहे। चर्चेनंतरच या ठिकाणी पुढचा जो काय माझा मार्ग असेल किंवा जो काय निर्णय असेल तो ठरेल। थोड्या वेळासाठी या सगळ्या निर्णयाची वाट बघा, एवढीच माझी विनंती राहील। आज तर महाविकास आघाडी म्हणून लढावं असा आमचा आग्रह आहे। मुंबईला ऑन दी वे आहे। माझ्या नेते आदरणीय सौ सुप्रियाताई सुळे यांची मी भेट घेणार आहे। महाविकास आघाडी म्हणून आपण लढावा अशा प्रकारचा माझा या ठिकाणी प्रस्ताव आहे। या संदर्भात अर्थात पक्षश्रेष्ठी म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्माननीय पवारसाहेब, सन्माननीय सुप्रियाताई सुळे आणि माननीय शशिकांत शिंदे साहेबांना होते आहेत आणि उद्या सुद्धा राहतील। सुप्रियाताई सुळे यांच्यावर चर्चा झाल्यानंतर मी माझा अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत जाहीर करेन। त्याच्यामुळे आता तरी मी निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसवादी शरदचंद्रजी पवार पक्षात होतो आणि आहे। चर्चेनंतरच या ठिकाणी पुढचा जो काय माझा मार्ग असेल किंवा जो काय निर्णय असेल तो ठरेल। थोड्या वेळासाठी या सगळ्या निर्णयाची वाट बघा, एवढीच माझी विनंती राहील। प्रशांत जगताप यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। TV9 मराठीकडे एक्सक्लुझिव्ह। महाविकास आघाडी म्हणून लढावं असा आमचा आग्रह आहे आणि राजीनाम्याची चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळेंचा त्यांना फोन गेला। त्यांना मुंबईला तातडीनं बोलावण्यात आलेलं आहे आणि आता सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय मी घेईन असं प्रशांत जगताप यांनी सांगितलंय। तोपर्यंत वाट बघा असं जगताप म्हणाले। तर सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर मी माझा निर्णय कळवेन। सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी मी मुंबईला निघालोय असं प्रशांत जगताप यांनी सांगितलं। मात्र त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू असताना मी सुळेंच्या भेटीनंतर माझा काय तो निर्णय कळवेन, त्यासाठी थोडी वाट बघा असं प्रशांत जगताप यांनी सांगितले। ते मुंबईला निघाले तातडीनं, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यास प्रशांत जगताप यांचा विरोध आहे। महाविकास आघाडी म्हणूनच लढावं असा आग्रह आहे। सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर मी माझा निर्णय कळवेन असं त्यांनी म्हटलंय।